टाकीमध्ये उतरता न कोणाची मदत घेता तुम्ही काही मिनिटांमध्ये जे आहे टाकी साफ करू शकता। तुम्ही बिफोर कंडिशन बघू शकता आणि आफ्टर कंडिशन तुम्ही बघू शकता। टाकीमध्ये न उतरता टाकीच्या कडा कशा साफ झालेल्या आहेत, टाकीमधला गाळ कसा काढलेला आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे इन डिटेल सांगणार आहे। काही ज्या मी स्टेप केल्या त्या काही फेल गेल्या त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो तुमचा वेळ वाचावा म्हणून कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची सगळं काही सांगणार आहे। नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। बिफोर कंडिशन तुम्ही बघितलीस, मी एक व्हिडिओ शेअर केला होता की 5 मिनिटांमध्ये तुम्ही टाकीमध्ये न उतरता गाळ काढण्याची पद्धत। आता गाळ काढण्याची पद्धतमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की आपण बॉटल घेऊन ती कापायची आणि तुम्हाला करायचं ते टूल इन शॉर्ट मी यामध्ये तुम्हाला दाखवते आहे, कारण त्या व्हिडिओवरती भरपूर जणांचे प्रश्न आले की आम्ही हे केलं पण व्यवस्थितरित्या निघालेलं नाही, गाळ निघाला नाही किंवा तुम्ही जसं दाखवताय तसं झालं नाही, त्याच्यामागे काय कारण असेल सगळं काही सांगते। बऱ्याचदा काय होतं की ही जी टाकी असते ती साफ करायला नाकेनऊ येतात आणि टाकी कसं आहे आपण पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा वापर करतो आणि रोजच्या तर बाकीच्या गोष्टींसाठी त्याचा वापर होतोच ना त्या पाण्याचा, तर मग त्यासाठी टाकी ही नेहमी स्वच्छ असणं गरजेची आहे। क्षारयुक्त पाणी असेल तर टाकीच्या अगदी बॉटमला क्षार प्रचंड साचतात। जर तुमच्या इकडे नळ वगैरे असेल, नळ येत असेल तर मग तिथे गाळ प्रचंड साचतो। मग अशा वेळेस टाकी ही आपल्याला 15 दिवसातून किंवा महिन्यातून डीप क्लीन करणं खूप गरजेचे असते। त्यामुळे आता तुम्ही जर हे व्हिडिओ बघितलं टाकीचा तर तुम्हाला टाकीमध्ये न उतरता अगदी तुम्ही 15 दिवसाला जरी म्हटलं की मला टाकी साफ करायचं तर तुम्ही 5 मिनिटात करू शकता। एवढी जबरदस्त ट्रिक घेऊन आली आहे। बॉटलचा वरचा भाग आपण कापला आणि अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे, यामुळे मी एकदम डीप तुम्हाला सांगणार नाही। आता बऱ्याचदा तुम्ही म्हटले की हे व्यवस्थित त्या पाणी निघालं नाही, तर त्याचं एक कारण असं असू शकतं जेव्हा तुम्ही यामध्ये हा PVC पाईप घालता एक तर तिथून जे आहे एअर पास होत असेल। एका जणाचा कमेंट आला, 1 ते 2 जणांचा, की तुम्ही इथे चिकट टेप लावलेला आहे तर तो चिकट टेप जो आहे तो निसटेल। बरोबर, तुम्ही अगदी व्यवस्थित केला आहे, त्यामुळे व्यवस्थित सील करायचा। जर तुम्ही हे एकदा वापरलं तर निघणार नाही, जर दुसऱ्या वेळेस तुम्ही हे वापरणार ऑब्वियस त्या चिकट टेपला पाणी लागलेलं असेल ती निसटेल, त्यामुळे ती चिकट टेप काढून घ्यायची आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा नवीन चिकट टेप लावायची। ही मेथड नक्की फॉलो करायची, यामधनं आपल्याला बिलकुल एअर गेली नाही पाहिजे, एकदम व्यवस्थितरित्या ते जे आहे फिट्ट असं आपल्याला स्टिक करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 रॅप जे आहे चिकट टेपचे लावून घ्यायचे आहे, म्हणजे कसं ते निघणार नाही। जेव्हाही आपण हा PVC चं हे जे टूल बनवतो हे असंच तुम्ही रेडी करून ठेवू शकता। दरवेळेस तुम्ही वेगवेगळ्या बॉटलचा वापर करून टूल बनवू शकता। सेम पद्धतीने आता मी जो आहे एक पाईप त्यामध्ये घातला आहे, इथे थोडीफार एअर मला असं वाटतंय की जाईल म्हणून मी इथे सुद्धा चिकट टेप लावून घेते आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही ही मेथड करत आहात तेव्हा टाकीमधलं पाणी हे जास्तीत जास्त फुल असलं हवं तरीही निघेल, पण फुल असलं तर आपल्याला नेमकं गाळ किती निघणार हे समजणार नाही। त्यामुळे जर टाकी तुमची अर्धी असेल अतिउत्तम, खूप व्यवस्थितरित्या क्लीन असेल। जर टाकी ही अर्ध्यापेक्षाही अर्धी असेल अशा वेळेस हे टूल काम करणार नाही। दुसरे टूल आपल्याला बनवून घ्यायचं आहे। एक अशा पद्धतीने कोणताही रॉड घ्या, काडी घ्या, माझ्याकडे काडी नव्हती म्हणून मग मी असा रॉड घेतला, एक जुना मॉब होता त्याचाच रॉड घेतला। जो आपला कपडे धुवायचा ब्रश असतो नवा घ्या, जुना घेऊ नका, कारण त्याचे जे काही हे ब्रिसल्स असतात ते पाण्यामध्ये पडायची शक्यता असते आणि ती आपल्या पाईपलाईनमध्ये जाण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्हाला नवीन ब्रश घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही एकतर कोणत्याही दोरीच्या साह्याने किंवा ह्या ताराच्या साह्याने तुम्ही एकदाच हे टूल बनवून ठेवू शकता, ठीक आहे। सो तुम्ही बघू शकता मी हे ब्रश घेतला आहे आणि मी इकडे माझ्या सासरे बुवांची हेल्प घेते आहे आणि ते मला व्यवस्थितरित्या हे टूल बनवून देत आहे। सो मी तुम्हाला दाखवलं हा टूल आपल्याला बनवून घ्यायचा आहे। आता तुम्ही बिफोर कंडिशन टाकीचे एकदा बघून घ्या। ज्या काही टाकीच्या कडा आहेत त्या बघू शकता किती घाण झाल्या आणि खाली अक्षरशः गाळाचा थर जमा झालेला आहे। आता जर तुमच्या टाकीमध्ये भरपूर गाळाचा थर जमा झाला असेल तर जी गाळ काढण्याची प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर केली ती एकाच वेळेस नाही निघणार। खूप थर असेल तर सांगते आहे तुम्हाला ते 2 ते 3 वेळेस रिपीट करावं लागेल, सेटल डाऊन पाणी होऊ द्यावं लागेल। असं केलं तर पूर्ण गाळ निघेल। आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही एकाच वेळेस निघला पाहिजे तर मग अशा वेळेस ऑब्वियस जे तुम्ही पद्धत फॉलो करता टाकीमध्ये उतरवून करता सेम पद्धतीने तुम्ही करू शकता। इकडे आपलं हे टूल जे आहे ते तयार झालं आहे, तारीने एकदम व्यवस्थितरित्या सील करून घेतलं आहे। व्यवस्थित रॉडला किंवा तुम्ही जर काडी घेत असाल व्यवस्थित करा, कारण जेव्हा आपण ते फिरवतो ना तर तेव्हा हे ब्रश असं गोल गोल फिरतं, हा एक डिसॲडव्हान्टेज त्याचा होतो। त्यामुळे हे व्यवस्थित तुम्हाला हे
करायचं आहे. त्यानंतर जेव्हाही तुम्ही यामध्ये पाणी टाकता आहात तर हे पाणी इथून टाकल्यानंतर दुसऱ्या साईडने ते पाणी निघायला पाहिजे, एवढं भरणं गरजेचं आहे. जेव्हाही तुम्ही हे टाकीमध्ये टाकत आहात तेव्हा व्यवस्थितरित्या त्यामध्ये पाणी येणं गरजेचं आहे. म्हणजेच कसं, पाणी म्हणजे कसं की जर तुम्ही टाकीमध्ये डायरेक्ट टाकलं तर त्यामध्ये एअर फॉर्म झाली नाही पाहिजे. ठीक आहे, आता ती प्रोसेस मी सांगत नाही आहे, ती तुम्ही त्या डिस्क्रिप्शनला लिंक आहे तिथे बघू शकता. निरमा घ्यायचं आहे, निरम्याचं पाणी तयार करायचं आहे. हे टूल तुम्हाला निरम्याच्या पाणीमध्ये टाकायचं आहे आणि आता हे व्यवस्थितरित्या घासायचं. आता बघा मी इकडे काय करते आहे, व्यवस्थितरित्या यामध्ये बुडवून घेतलेलं आहे. तीन टूल तर मी इकडे तुम्हाला सांगणार आहे. पहिला गाळ काढायचा टूल शिकवलं. आता बघा हा ब्रश बुडवून घेतला आणि गाळ काढण्याच्या आधी तुम्हाला या कडा घासून घ्यायच्या आहेत. म्हणजे जी काही घाण असेल ना ती पूर्ण पाण्यामध्ये पडेल आणि एकखट्टी आपण जो काही खाली गाळ साचलेला आहे किंवा क्षार साचलेले आहेत ते एकदाच काढू शकू. बघा व्यवस्थितरित्या ब्रश फिरवला की निघतो. टाकीमध्ये उतरायची सुद्धा गरज नाही आहे. बऱ्याचदा आपल्याकडे कोणी लहान व्यक्ती नसेल तर मग आपल्याला टाकीमध्ये उतरायचं म्हटलं तर खूप नाकेनऊ येतात. मग अशा वेळेस तुमच्यासाठी हा बेस्ट टू बेस्ट व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही उदंड असा प्रतिसाद द्या, कारण हा व्हिडिओ तुमच्या खूप हेल्प करणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हाही हे करत आहात त्यानंतर ज्या वरच्या कडा असतात त्या जिथपर्यंत तुमचा हात पुरतो तिथपर्यंत ताराची घासणी घ्यायची आहे किंवा कोणतीही सॉफ्ट घासणी घेऊ शकता आणि त्याने तुम्हाला हे घासून घ्यायचे. जिथपर्यंत तुमचा हात पुरतो ना वरून तिथपर्यंतच म्हणते. त्यानंतर एक कोणताही रॉड काडी घ्यायची आहे. तारेची नवीन घासणीच घ्या, जुनी घेऊ नका, कारण जुनी झाली की मग त्या घासणीचे थोडे त्याचे जे काही तार असतात ना ते याच्यामध्ये पडून पाईपलाईनमध्ये जाऊ शकतात आणि पाईपलाईन ब्लॉक होऊ शकते. बघा कशी निघते ना. आता मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवते. सगळ्यात बेस्ट मला हा टूल वाटला आणि मी याने स्वच्छ केलं, हेही मी तुम्हाला सांगते. बघा किती व्यवस्थितरित्या हे घासल्या जाते. वरचं टोक पूर्ण चारही बाजूनी आपली घासणी त्याला लपेटून घ्यायची आहे आणि खूप छान हा रिझल्ट मिळतो. सो आधी कडा घासानंतर ज्या पद्धतीने मी गाळ काढण्याची टेक्निक तुमच्यासोबत शेअर केली ती करा. मी तुम्हाला एवढे छान व्हिडिओ समोर घेऊन येणार आहे टाकी रिलेटेड. तुम्ही बॅक टू बॅक तुम्हाला खूप मस्त व्हिडिओज येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जी ट्रिक तुम्हाला आवडणार आहे ती तुम्ही इकडे फॉलो करू शकता. बघा मी त्याच पाण्यात बुडवून व्यवस्थित कडा घासते. कडाही व्यवस्थित निघत आहे की नाही, एकदम बढियासा हॅक. आणि एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही ह्या कडा घासता ना, एक तर तुम्ही काय करू शकता, नळ खाली ऑन करू शकता जर तुम्हाला पाण्यामध्ये उतरायचं नसेल तर. आणि हे पाणी ना असं तुम्हाला मिक्स करायचं, म्हणजे कसं तो गाळ ना त्या पाण्यासोबत एक मिक्स होईल आणि गाळाचं पाणी खाली येईल. तुम्ही असं करू शकता जर तुमची पहिली टेक्निक आपली फेल गेली तर. आणि नळावाटे तुम्ही पूर्ण तुमचा गाळ बाहेर काढून घेऊ शकता, त्यामध्ये पाणी तुम्हाला टाकावं लागेल. किंवा हे केल्यानंतर तुम्ही गाळ काढण्यासाठी आतमध्येही उतरू शकता. 3 स्टेप मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. थोडाफार माझा कॅमेरा इकडे भरपूर हललेला आहे, त्यासाठी खरंच खूप सॉरी, कारण हे करत असताना तेही करायचं आणि हे करून सो त्यासाठी क्षमस्व. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप भारी होणार आहे. बघा आता मी कडा घासल्या, काही ठिकाणी राहिलेलं आहे पण ते सुद्धा त्यानेच निघणार आहे. मी तुम्हाला एवढं सजेस्ट करेल तुम्ही ब्रशसुद्धा वापरू शकता, पण मला ब्रशपेक्षाही घासणी खूप उत्तम वाटली. मी ताराचीच घासणी का सांगितली, कारण कडा ह्या भरपूर घाण झालेल्या होत्या त्यामुळे. कडा घासलेल्या आहेत, गाळ बऱ्यापैकी काढल्या. आता थोडासा गाळ बाकी असो तो त्यामध्ये उतरून आम्ही केलेला आहे, तेही ऑनेस्टली सांगेल, कारण खूप गाळाचा थर साचला होता आणि फक्त खालचं साफ केलं आहे. मंडळी व्हिडिओ आवडला असेल सगळ्यांपर्यंत पोचा, कारण या व्हिडिओची गरज सगळ्यांना आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि तुमची ही टाकी अशी साफ करा आणि मग तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा स्पेशली ज्या काही कडा आहेत त्या कशा साफ करायच्या त्या रिलेटेड आहे, कारण सर्वांनी प्रश्न विचारला होता, सो उत्तर घेऊन आली आहे. चला येते मग, बाय.